सर्वत्र पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये नगर परिषदेच्या माध्यमातून जे पक्षातून कुणी उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत, कुणी अपक्ष उमेदवारी दाखल करत आहेत. आता आपल्यासोबत जे आहेत त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केलेले आहेत, ते त्यांच्याशी आपण संवाद साधूया. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव आकाश ज्ञानोबा चव्हाण. माझा वार्ड क्रमांक 3 सोनपेठ शहरामध्ये राहतो. 20 ते 25 वर्षापासून आरक्षित जागा वार्ड क्रमांक 3 असताना उल्लंघन झालेली आहे काही लोकांनी. तर आम्हाला वारंवार आम्ही पक्षाचं काम करून बी 15-20 वर्ष झालं पक्षामध्ये काम करून आम्हाला काही निष्ठेचं फळ भेटलं नाही, समाजाला न्याय भेटला नाही. समाजाला न्याय नाही भेटल्यामुळे आम्हाला ते अपक्ष फॉर्म दाखल करण्यात आलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो. तर सोनपेठ शहरामध्ये सर्व मतदान 15,618. त्याच्यामध्ये आमच्या वार्डामध्ये मतदान आहे 1195. त्याच्यामध्ये पुरुषांचं मतदान आहे 590. स्त्रियांचं मतदान आहे 605. असा आमचा वार्डातलं मतदान आहे माझ्या मित्रांनो. तर आमच्या समाजाला कुठं न्याय भेटत नव्हता. तर आम्ही पक्षाच्या कानावर वारंवार घातलं, तरीही पक्षानं कुठली काय दखल घेतली नाही. आम्ही नेत्याच्या पाठीमागे फिरलो, पण आमच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन मातंग समाजाकडे या पक्षाच्या काही लोकांनी बदलला पाहिजे. की आम्ही हिंदूमध्ये मोडतो. लक्षात घ्या, आम्ही इमानदार आहेत लोक. तर थोडा आमचा विचार केला पाहिजे. काही लोक त्या वार्ड क्रमांक 7 मध्ये राहणारे, काही वार्ड क्रमांक 2 मधले ते अलग अलग ठिकाणी टाकलेले आहेत. तर आमचं असं मत होतं की आम्हालाही कुठला तरी वार्ड दिला असतं तर तिथं आम्ही निवडून आलो असतो, आमच्या समाजाला न्याय भेटला असता तिथं. तर तुम्हाला टोटल शहर सांभाळायचं आहे तुम्हाला, तर आम्हाला तुम्ही सोबत घेऊन चालला असता तर आमच्या समाजाला न्याय भेटला असता, आमचा सर्व समाज तुमच्या बाजून राहिला असता. त्याच्यानं आम्हाला कुठलाही न्याय भेटला नसल्यामुळे आणि अपक्ष फॉर्म भरण्याचा निर्णय घेतलेला आहे. मला वाटतं 1991 पासून ही सोनपेठ नगरपालिका उदयास आली. तेव्हापासून नगरपालिका झाली, तेव्हापासून आहे ना लवजीनगरमध्ये जी आरक्षित जागा होती, जे की संविधानिकरीत्या ती आरक्षित जागा पडत होती, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक अधिकार दिला आहे तुम्हाला संविधानाच्या माध्यमातून. SC ही कॅटेगरी तुमची येते, त्यामधून तुम्हाला ती आरक्षित जागा सुटत होती. एकमेव तर पाहिलं तर रामासाहेब चव्हाण होते, तेच नगराध्यक्ष झाले. इथं कुणी काय तुम्हाला आरक्षित जागाच भेटणार नाही. काय सांगा? कैलासवासी आमचे चुलते रामभाऊ चव्हाण 2016 मध्ये ते नगरसेवक झाले. नगरसेवक झाल्यानंतर आमची जी काय जागा होती ती 15 ते 20 वर्षापासून आरक्षित जागा होती. ती आम्हाला ते काही लोक म्हणले की तुमची लोकसंख्या कमी असल्यामुळे ती वार्ड क्रमांक तुमचा उडविण्यात आलेला आहे. वार्डामध्ये मतदान तर तेवढंच आहे, बरोबर का? वार्डामध्ये मतदान तेवढंच असताना जाणून बुजून ते वार्ड आमचा उडविण्यात आलेला, काही लोकांना उडविण्यात आलेला आहे. तर आमची लढाई आम्हाला लढवा लागणार आहे. आमच्या पाठीमाग कोणी नटलं काय नाटलं काय आम्हाला त्याचे काही घेण देत नाही. आमची लढाई समाजाची बाजू घेऊन आम्हाला लढावं लागणार आहे. बस तुम्ही जे विकासाचे कोणते मुद्दे घेऊन तुमच्या मतदारासमोर जाणार आहे काय? आमच्या शहरामध्ये 2007 मध्ये फक्त सभागृह झालेला आहे. त्याच्यानंतर आमच्या गल्लीमध्ये कुठलाही विकास झालेला नाही. लक्षात घ्या माझ्या मित्रांनो. तर 20 वर्षामध्ये तर आमचा एकच ध्येय आहे की समाजाला स्वच्छता आणि सुरक्षित समजा गोष्टी भेटल्या पाहिजे. त्यासाठी आम्ही लढाई लढणार आहे. आणि 100% आम्ही लढाई जेव्हा आमचा विजय होईल तेव्हा आमच्या सर्व वार्ड क्रमांक 3 मधल्या लोकांना सोयीसुविधा आम्ही देऊन स्वच्छपणानं काम करू. आकाश भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आकाश भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हे होते आकाश भैया चव्हाण की यांची अशी ठोक भूमिका आहे की गेल्या कित्येक वर्षापासून, गेल्या 25 वर्षापासून आहे ना समाजाची जी आरक्षित जागा होती लवजीनगर या ठिकाणची, ती आरक्षित जागा एक उडवण्यात आली. त्यामुळे आहे ना समाज आक्रमक झाला आहे आणि समाजाने एक बंड पुकारून आज त्यांची आहे ना उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मी माझ्या नोटे आपण पाहताय.